तथागत बुद्ध आपल्या धम्माचा प्रचार करत असताना आपल्या भिक्खूंना एक उपदेश करतात. तो उपदेश काय? तर आता भिक्खूंची संख्या 60 झाली होती. तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघाला सांगतात की तुम्ही मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या हितासाठी हा धम्म लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका ठिकाणावरून एकच जण जा. जर एखादा म्हणजे जर तुम्ही 60 भिक्खू 60 ठिकाणी गेलात, 60 भिक्खू 60 मार्गाने गेलात तर 60 ठिकाणी पोहोचाल. तथागत बुद्ध त्यांना सांगतात की तुम्हाला एकाच मार्गाने जायचंय. काय एका मार्गाने जायचंय? तथागत बुद्ध म्हणतात जर तुम्ही 60 भिक्खू 60 मार्गाने गेलात तर 60 ठिकाणी पोहोचाल. तुम्ही त्याच मार्गावरून जर 2-2 भिक्खू गेलात तर तुम्ही 30 ठिकाणी पोहोचाल. त्या एकाच मार्गावरून तुम्ही जर 3-3 भिक्खू गेलात तर तुम्ही 20 ठिकाणी पोहोचाल. आणि त्या एकाच मार्गावरून तुम्ही जर 6 भिक्खू गेलात तर तुम्ही 10 ठिकाणी पोहोचाल. याचा उद्देश काय तथागतांनी हे भिक्खू संघाला सांगण्याचा? तर तथागत म्हणतात की एखादा भिक्खू दुसऱ्या भिक्खूवर विसंबून राहता कामा नये. एका मार्गाने का जायला सांगितलं? की एखादा भिक्खू दुसऱ्या भिक्खूवर विसंबून राहता कामा नये. आणि ज्यावेळी त्या एक भिक्खू एका मार्गाने जातो त्यावेळी त्याला सुद्धा असं वाटतं की माझ्यावर हा विश्वास टाकलेला आहे धम्म प्रचार करण्यासाठी, माझ्यावर जी ही जबाबदारी टाकलेली आहे ती विश्वासानं जबाबदारी टाकलेली आहे आणि तो मनपूर्वकपणे पार पाडतो. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की तुम्ही एका दिशेने एकच जण जायला पाहिजे, दुसरा जाता कामा नये. तथागत बुद्ध म्हणतात तुम्ही धम्मप्रचार करीत असताना, तुम्ही चारिका करीत असताना तुमची ही चारिका व्यक्तिगत चारिका होता कामा नये. म्हणजे धम्मप्रचार करत असताना, धम्मप्रसार करीत असताना तुमची चारिका व्यक्तिगत चारिका असता कामा नये. तर तुमची चारिका कशी असायला पाहिजे? बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, अथाय हिताय, सुखाय देव मनुष्यानं. म्हणजे तुमची चारिका बहुजनांच्या हितासाठी असायला पाहिजे. तुम्ही ध्यान करण्यासाठी चारिका करा, तुम्ही समाधीचा अभ्यास करण्यासाठी चारिका करा, असं तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघाला सांगतात. काय सांगतात? की तुम्ही ध्यान करण्यासाठी चारिका करा, तुम्ही समाधीचा अभ्यास करण्यासाठी चारिका करा, पण तुम्ही स्वतःच्या उन्नतीसाठी किंवा स्वतःच्या मुक्तीसाठी चारिका करू नका, असा महत्वाचा संदेश तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघाला देतात. ते असं का म्हणतात? की स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या उन्नतीच्या मागे लागलेला, स्वतःच्या स्वार्थासाठी धडपड करणारा आणि स्वतः आपली जबाबदारी टाकून जबाबदारीची हेळसांड करणारा भिक्खू माझा नव्हे, असं तथागत बुद्ध म्हणतात. कारण मी तयार केलेला भिक्खू संघ हा मानवाच्या सुखासाठी, मानवाच्या हितासाठी आणि समाजातील प्रत्येक माणसाचं दुःख ओळखून त्याचं दुःख नाहीसं करण्यासाठी मी तयार केलेला भिक्खू संघ आहे. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की तुमची चारिका ही व्यक्तिगत चारिका न होता ती बहुजनांच्या हितासाठी चारिका असायला पाहिजे, ती तुमच्या बहुजनांच्या सुखासाठी चारिका असायला पाहिजे. आता तथागत बुद्धांचा हा जो आजचा आपला विषय आहे तो तथागत बुद्ध म्हणजे बुद्ध काळामध्ये त्यांच्या नजरेसमोर फक्त भिक्खू होते म्हणून तो विषय भिक्खू संघाचा आहे. पण आजच्या काळामध्ये तथागत बुद्धांनी त्या काळामध्ये जे जे उपदेश केलेले आहेत भिक्खू संघासाठी, जे जे नियम बनवलेले आहेत, माझ्या बांधवांनो, श्रद्धावान शीलवान उपासकांनो, ते सगळे नियम आज आपल्या समाजाला, प्रत्येक समाजातील संस्थेला, समाजातील प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा लागू होतात, असं माझं ठाम मत आहे. कारण त्या काळामध्ये तथागत बुद्धांसमोर फक्त भिक्खू होते आणि भिक्खू असल्यामुळे ते वारंवार भिक्खूंनाच का उपदेश करतायत. आणि म्हणून तो उपदेश, भिक्खूंचा उपदेश आजच्या आपल्या प्रत्येक संघटनेतल्या कार्यकर्त्याला, आज बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून इथे उपासक वर्ग जास्त बसलेला आहे, त्या प्रत्येक उपासकाला, प्रत्येक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तथागत बुद्धांची ही संघ निर्मिती आणि संघं शरणं गच्छामीचा अर्थ कळला पाहिजे, तरच आपला समाज खऱ्या अर्थानं पुढे होईल. तथागत बुद्ध म्हणतात संघाची निर्मिती करून तथागत बुद्धांनी काय सांगितलं? तर तथागत बुद्ध म्हणतात या धम्मामध्ये बुद्धरत्न श्रेष्ठ आहे, या धम्मामध्ये धम्मरत्न सुद्धा श्रेष्ठ आहे. पण तथागत बुद्ध त्याच्या पुढेही जाऊन म्हणतात की या धम्मामध्ये ज्याप्रमाणे बुद्धरत्न श्रेष्ठ आहे, या धम्मामध्ये ज्याप्रमाणे धम्मरत्न श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे या धम्मामध्ये संघरत्न सुद्धा श्रेष्ठ आहे. तथागत बुद्धांनी संघाला रत्न म्हटलं. तथागत बुद्धांनी स्वतःला रत्न म्हटलं का? नाही, तथागत बुद्ध संघाला रत्न म्हणतात. अशा या संघाचे तथागत बुद्धांनी 9 गुण सांगितलेले आहेत. म्हणजे तथागत बुद्धांनी संघ का असं म्हटलं तर संघ काय आहे? स्वतः आचरण करणारा आणि इतरांना आचरण करण्यास भाग पाडणारा, स्वतः चांगल्या मार्गाने जाणारा,
आणि इतरांना सुद्धा चांगल्या मार्गाने जायला भाग पाडणारा असा संघ आहे. संघ कधी स्वतःची वैयक्तिक उन्नती साधत नाही, तर संघ बहुजनांची उन्नती साधतो आणि म्हणून तथागत बुद्ध संघरत्न म्हणतात. आपण बुद्ध म्हणजे तथागतांच्या या बुद्ध पूजा पाठामध्ये आपण बुद्ध वंदना घेतो, धम्म वंदना घेतो आणि संघ वंदना सुद्धा घेतो. तर संघ वंदना का महत्वाची आहे? संघ वंदनेमध्ये तथागत बुद्धांनी संघाचे 9 नियम सांगितलेले आहेत. पहिला नियम काय आहे? आपण संघ वंदनेमध्ये म्हणतो सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. तथागतांचा श्रावक संघ कसा आहे? सुपटिपन्नो भगवतो सावक श्रावक संघो, म्हणजे तो सरळ मार्गावर आरूढ असा आहे, चांगल्या मार्गावर असा आरूढ आहे. तथागत बुद्धांचा श्रावक संघ सन्मार्गावर आरूढ आहे, चांगल्या मार्गावर आरूढ आहे आणि तो इतरांना आदर्शवत असा आहे. म्हणून तथागत बुद्ध संघाला संघरत्न असं म्हणतात. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजिपटिपन्नो भगवतो सावक संघो. तथागत बुद्धांचा श्रावक संघ सरळ मार्गाने जाणारा आहे. तथागत बुद्धांचा श्रावक संघ हा आर्य श्रावक संघ. तथागत बुद्धांचे हे शिष्य वाकड्या तिकड्या मार्गाने जात नाहीत. आता वाकड्या तिकड्या मार्गाने जात नाहीत म्हणजे काय? तर वाम मार्गाने जात नाहीत, वाईट प्रवृत्तीने वागत नाहीत. तर असा हा तथागतांचा श्रावक संघ हा आदर्शवत असा श्रावक संघ आहे. म्हणून तथागत बुद्धांनी या श्रावक संघाला संघरत्न असं म्हटलेलं आहे. पुढचं काय आहे? सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजिपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो. तथागत बुद्धांचा श्रावक संघ कसा आहे? तर न्यायाच्या मार्गावर आरूढ असा तथागत बुद्धांचा श्रावक संघ आहे. तथागत बुद्धांचा श्रावक संघ ज्ञानाने परिपूर्ण असा आहे आणि तो न्यायाच्या मार्गावर आरूढ असा आहे. तथागत बुद्धांचा श्रावक संघ कोणावर अन्याय करत नाही आणि कोणावर अन्याय होऊ सुद्धा देत नाही, असा हा तथागत बुद्धांचा श्रावक संघ आहे. आणि म्हणून त्या श्रावक संघाला तथागत बुद्धांनी संघरत्न संबोधलेला आहे. आणि तथागत बुद्ध म्हणतात सामिच्चिपटिपन्नो भगवतो सावक संघो. तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ सन्मार्गावर आरूढ आहे. तो धम्माशी एकनिष्ठ आहे. धम्म मार्गावर चालण्यास इतरांना प्रेरित करणारा असा श्रावक संघ आहे. तो एकट्याची उन्नती साधत नाही. त्याला असं वाटतं की माझ्या सोबत माझ्या संपूर्ण समाजाची उन्नती झाली पाहिजे, असा हा तथागत बुद्धांचा श्रावक संघ आहे. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात या श्रावक संघाला संघरत्न असं म्हणतात. आहुनियो तथागत बुद्ध म्हणतात हा श्रावक संघ कसा आहे? तर आव्हान देण्यायोग्य असा आहे, म्हणजे घरी बोलवण्यासाठी योग्य आहे. त्या श्रावक संघाला या बसा वंदावी म्हणते असं बोलण्यास योग्य असा हा श्रावक संघ आहे. आहुनियो पाहुनियो. तथागत बुद्धांचा श्रावक संघ कसा आहे? तर पाहुनियो असा आहे, म्हणजे पाहुणचार करण्यास योग्य असा तथागत बुद्धांचा श्रावक संघ आहे. म्हणजे एखादे भिक्खू आपल्या घरी आले, रस्त्याने जात जरी असले आपल्या बाजूने, तरी आपण त्यांना वंदामी म्हणतो. ते जर घराच्या दरवाजाजवळून जात असले तर आपण त्यांना वंदन करतो आणि आतमध्ये येण्यासाठी विनंती करतो. मग तथागत बुद्धांचा हा आर्य श्रावक संघ कसा आहे? पाहुनियो, म्हणजे पाहुणचार करण्यास योग्य असा आहे. त्यांना दान देण्यास योग्य आहे, घरात बसवण्यास योग्य आहेत, घरात येण्यासाठी विनंती करण्यास योग्य आहेत. म्हणून तथागत बुद्धांच्या श्रावक संघाला तथागत बुद्ध या श्रावक संघाला संघरत्न संबोधतात. आवनियो पावनियो दक्षिणियो. तथागत बुद्धांचा श्रावक संघ कसा आहे? तर दान देण्यास, दक्षिणा म्हणजे दान देण्यास योग्य असा हा श्रावक संघ आहे. कारण जो व्यक्ती जो संघ दुसऱ्या प्रती करुणा बाळगतो, जो संघ या समाजाप्रती मैत्री निर्माण करतो, तो संघ कसा आहे? तर दान देण्यास योग्य असा हा संघ आहे. म्हणून तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ दक्षिणियो म्हणजे दान देण्यास योग्य असा हा संघ आहे. आव्हनियो पावनियो दक्षिणियो अंजली करणियो. म्हणजे अंजली करणीय म्हणजे हृदयापासून 2 हात जोडण्यास योग्य असा हा श्रावक संघ आहे. म्हणजे भिक्खू संघ घरामध्ये आला तर तो भिक्खू एखादे भंतेजी आपल्या घरामध्ये आले तर आपण त्यांना पंचांग प्रणाम करतो, वंदावी म्हणते बोलतो. म्हणजे हृदयापासून 2 हात जोडून या भंतेजींना वंदन करण्यास, त्या व्यक्तीला वंदन करण्यास योग्य असा तथागत बुद्धांचा श्रावक संघ आहे. आणि म्हणून बुद्धाने त्याला संघरत्न असं संबोधलेलं आहे. आणि पुढे अंजलीय करणे अनुत्तरं पूय खेतन लोकस साथी. म्हणजे तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ कसा आहे? तर लोभ राग पाप यांचं हे दूर करण्याचं हे पुण्यक्षेत्र आहे. म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये राग असेल, एखाद्याच्या मनामध्ये लोभ असेल,
एखाद्याच्या मनामध्ये द्वेष असेल तर तो द्वेष दूर करण्याचं पुण्यक्षेत्र कोणतं, तर तथागत बुद्धांचा आर्य श्रावक संघ हे ते पुण्यक्षेत्र आहे. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की हा धम्म, हा संघ कसा आहे, तर आपल्या मार्गावरून चालण्यास, म्हणजे आपण ज्या मार्गाने जातो त्या मार्गावरून दुसऱ्याला चालण्यास प्रवृत्त करणारा आहे. आपण चांगल्या मार्गाने गेलो तर चांगल्या मार्गावर जाण्यास प्रवृत्त करणारा आहे. आपण सन्मार्गावर गेलो तर सन्मार्गावर आरूढ होण्यास प्रवृत्त करणारा असा हा तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ आहे. आणि म्हणून तथागत बुद्धांच्या या श्रावक संघाला बुद्धाने संघरत्न म्हटलेलं आहे. आता मी जी ही तुम्हाला संघरत्नाची 9 उदाहरणं दिली, 9 गुण सांगितले, हे गुण आजच्या आपल्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा लागू पडतात. एखाद्या संघटनेतला कार्यकर्ता जर श्रद्धावान असेल, शीलवान असेल, आपल्या संघटनेमध्ये एकीका नसते, आपल्या संस्थेमध्ये एकीका नसते, याचं उत्तम उदाहरण या गोष्टीमध्ये आहे. कारण कार्यकर्ता समजा आता एखादी संस्था असेल, त्या संस्थेचा कार्यकर्ता वर्गणी मागायला किंवा आपली निधी गोळा करण्यासाठी जर त्या वस्तीमध्ये फिरला तर त्या कार्यकर्त्याचं चारित्र्य चांगलं असेल, तो कार्यकर्ता जर श्रद्धावान असेल, तो धम्मदार असेल, तर लोक त्या कार्यकर्त्याला म्हणतात अहो या बसा चहा घ्या. म्हणजे तुमची क्वालिटी कधी ठरते, तर तुमचं जर शील चांगलं असेल, तुम्ही जर सदाचारी वृत्तीने वागत असाल, तुम्ही धम्मधर असाल, तर तुम्हाला लोक आतमध्ये बोलवतात, बसवतात सन्मानाने. म्हणजे भिक्खू संघालाच बोलवतात असं नाही, तर साध्या उपासकाला सुद्धा ती वागणूक मिळते. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की ही जी वागणूक, म्हणजे हे जे विचार आहेत, हे मानवाच्या कल्याणासाठी फक्त भिक्खू संघ त्यांनी प्रेझेंट केला, परंतु आपल्या सगळ्यांना, म्हणजे भिक्खू संघापासून आपल्या सगळ्यांना ते लागू होतात. आणि संघरत्न, संघवंदनेमध्ये अजून एक महत्वाचा पॉइंट तथागत बुद्धांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे अठ्ठपुरीस पुग्गला एस भगवतो सावक संघ. आपल्याला वाटतं की भिक्खू संघ म्हणजे संघ, तर भिक्खू संघ म्हणजे संघ नव्हे. भिक्खू संघ म्हणजे संघ आहेत, परंतु तथागत बुद्ध म्हणतात अठ्ठपुरीस पुग्गला एस भगवतो सावक संघो. या 8 प्रकारच्या जोड्या तथागत बुद्धाने सांगितल्या आणि त्याला आपण संघ म्हटलं पाहिजे. म्हणजे फक्त भिक्खू संघच संघ नव्हे, तर ज्या 8 प्रकारच्या जोड्या आहेत, त्या 8 प्रकारच्या जोड्या तथागत बुद्धाने कुठल्या सांगितल्या, तर श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेले आणि श्रोतापन्न मार्गावर आरूढ असलेले अशी एक जोडी, म्हणजे त्या 2 जोड्या. आणि सकृतगामी अवस्था प्राप्त केलेले आणि सकृतगामी फल प्राप्त केलेले अशा 2 जोड्या. अनागामी अवस्था प्राप्त केलेले आणि अनागामी फल प्राप्त केलेले अशी 2 जोड्या, म्हणजे 6 झाल्या. आणि अरहंत पद प्राप्त केलेले आणि अरहंत पद फळ प्राप्त केलेले अशा त्या 2 जोड्या. अशा 8 जोड्यांचा संघ म्हणजे भिक्खू संघ, भिक्खुणी संघ, श्रामणेर संघ, श्रामणेरी संघ, उपासक संघ, उपासिका संघ, गृहस्थ संघ आणि गृहिणींचा संघ, अशा सगळ्यांचा मिळून हा संघ होतो. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की फक्त, म्हणजे आपल्याला असं वाटतं की संघ म्हटलं की भिक्खू संघ, तर आता जो आपला विषय आहे तो मानवी जीवनात संघाचे असतात. म्हणजे या सगळ्यांचा जर आपण विचार केला, सारासार जर आपण विचार केला, तर तुम्हाला मी एक छोटीशी व्याख्या सांगेन. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला वाटतं संघ म्हणजे भिक्खू संघ, तर उर्गेन संघरक्षित हे बौद्ध धर्माचे महान गाडे असे अभ्यासक उर्गेन संघरक्षित यांनी बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांची अतिशय सुंदर, आपल्याला समजेल उमजेल अशी सोप्या भाषेत व्याख्या केलेली आहे. ते उर्गेन संघरक्षित असं म्हणतात बुद्ध धम्म संघाची व्याख्या करताना की अखिल विश्वातील परिपूर्ण समस्त मानवाच्या परिपूर्ण विकासाचे परम आदर्श म्हणजे बुद्ध. अखिल विश्वातील परिपूर्ण मानवाच्या परिपूर्ण विकासाचे परम आदर्श म्हणजे बुद्ध. बुद्धांनी उद्देशलेला मार्ग म्हणजे बुद्धांनी सांगितलेला मार्ग म्हणजे धम्म. आणि तिसरी व्याख्या फार महत्वाची आहे, चळवळीत आणि आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या, बौद्धजन पंचायत समितीमध्ये उपासक म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ही व्याख्या फार महत्वाची आहे. ते उर्गेन संघरक्षित असं म्हणतात की बुद्धांनी उद्देशलेला मार्ग म्हणजे धम्म आणि त्या धम्म मार्गाचे आचरण करण्यासाठी कटिबद्ध झालेल्यांचा समुदाय म्हणजे संघ. काय म्हटलं त्यांनी? धम्म मार्गाचे आचरण करण्यासाठी कटिबद्ध, हा शब्द फार महत्वाचा आहे. कटिबद्ध झालेल्यांचा समुदाय म्हणजे संघ. बौद्धजन पंचायत समितीचा विचार पोहोचवण्यासाठी कटिबद्ध झालेले बौद्धाचार्यांचा समूह म्हणजे संघ. फक्त नामकरण विधी किंवा जलदार विधी करण्यासाठी
कटिबद्ध झालेल्यांचा संघ म्हणजे बौद्धाचार्य संघ होत नाही, तर बौद्धजन पंचायत समितीचा जो बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो विचार आहे, मानवाच्या कल्याणाचा जो विचार आहे, जे बौद्धजन पंचायत समितीमध्ये चांगले विचार आहेत ते संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला जो संघ तयार झालेला आहे त्याचा उद्देश सार्थ करण्यासाठी कटिबद्ध जे झालेले समूह आहे त्याला संघ उर्गेन रक्षित असं म्हणतात. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, आपण प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेत असताना, आपण संघ शक्ती निर्माण करीत असताना, संघ शक्ती लक्षात घेत असताना तथागत बुद्धांच्या या संघ निर्मितीचा जर आपण खऱ्या अर्थाने विचार केला, आता तथागत बुद्धांना सामान्य जनतेपासून वेगळा असा भिक्खू संघ निर्माण करण्याची गरज का वाटली? त्यांनी माणसांचा संघ का निर्माण केला नाही? म्हणजे त्यांना असं का वाटलं की एवढी मोठी जनता असताना भिक्खू संघ निर्माण करावा? तर तथागत बुद्ध म्हणतात की सामान्य जनतेपासून वेगळा असा निर्माण म्हणजे जो संघ मी निर्माण केला त्याचं कारण एक होतं, जर एखादा मनुष्य एकटाच एका मार्गाने न्याय मार्गाने जर गेला, एखादा मनुष्य एकटाच एखाद्या न्याय मार्गाने जर गेला तर कदाचित त्याला त्याचा स्मृतिभ्रंश होऊ शकतो, तो परत त्या वाटेने फिरू शकतो. परंतु जर समूहाने गेलो आणि हा समाज म्हणजे समाजाचा विचार करणारी लोक, जर एखादा मनुष्य किती विद्वान असला, एखादा मनुष्य किती ज्ञानी असला तरी तो काम वासनेच्या आणि तृष्णेच्या लोभापासून अलिप्त राहू शकत नाही, याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु त्या मनुष्याने तृष्णायुक्त असलं, तो मनुष्य लोभयुक्त असला, तो मनुष्य सदाचाराने युक्त असला तर मात्र तो मनुष्य अगदी त्या